नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. नगरपालिकेच्या बांधकाम अभियंत्याच्या आदेशाला फाट्यावर मारले. गटाराच्या स्लॅबवर आजही विटांचा ढीग. पेण शहरातील कापूरबाग बायपास रोडवरील एका बांधकाम प्रकल्पामुळे नगरपालिकेच्या सुसज्ज गटाराला धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. विकासक शंकर पिंगळे यांच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील विटा थेट गटारच्या स्लॅबवर रचून ठेवण्यात आल्याने स्लॅब कोसळण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पेण नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी 8 जून रोजी संबंधित विटा तात्काळ हटवण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. मात्र आदेशानंतरही आजपर्यंत विटा त्याच ठिकाणी असल्याचे दिसून येत असल्याने नगरपालिकेच्या आदेशाला फाट्यावर मारण्याची चर्चा शहरात सुरू आहे. नगरपालिकेचा स्पष्ट आदेश असतानाही त्यांची अंमलबजावणी का झाली नाही, संबंधित विकासावर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, अशा अनेक प्रश्नांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांकडून किरकोळ नियमभंग झाला तरी तत्काळ नोटिसा, दंड आणि कायद्याचा बडगा उगारणारे प्रशासन प्रभावशाली विकासापुढे मात्र मवाळ भूमिका का घेत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जर संबंधित विकासकाने नगरपालिकेच्या आदेशाचे पालन केले नसेल तर त्याच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार का, की हे प्रकरण कागदोपत्रीच राहणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. गटाराच्या स्लॅबवर ठेवलेल्या विटांमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून नगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करून नियमांची समान अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत अभियंता सुहास कांबळे यांना विचारणा केली असता तातडीने विकासकाविरुद्ध कारवाई करणार असे त्यांनी सांगितले. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.